रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मग आता पैसे नाही देवा की त्याला आता अधिवेशन चालू आहे. सोमवारी मुद्दा मांडतात विधानसभेमध्ये, बरोबर. कोर्टाचं एक नाशिक कोर्टानं निरीक्षण नोंदवलेलं आहे. कोकाटेंना शिक्षेला स्थगिती दिली नाही तर ते अपात्र ठरू शकतात आणि अपात्र जर झाले तर परत निवडणूक होईल आणि त्याचा भुर्दंड नागरिकांवर बसेल. आणि याला हे निरीक्षण नोंदवत असताना राहुल गांधींची ज्या पद्धतीने शिक्षा थांबवली तसंच या प्रकरणाला त्यांनी बघितलं आहे. कसं बघता? बघा, मूळ प्रश्न असा आहे की या सरकारमध्ये 65% मंत्रीच हे दागी आहेत. आरोप आहेत त्यांच्यावर आणि फार भयानक आरोप आहेत. अशा याच्यामध्ये फडणवीसाच्या मंत्रिमंडळामध्ये 65 मंत्री समजा असे असतील तर या मंत्रिमंडळाचं जी मानसिकता आहे ती त्याच्यातून स्पष्ट होते आहे. त्यामुळे फडणवीसांनाच आम्ही वारंवार सांगतो आहे की तुम्ही एक मंत्री नाही, तुम्हाला 65% मंत्री या मंत्रिमंडळातून काढावं लागतील. अनेक मंत्र्यांवर वेगळे वेगळे आरोप आहेत. आता व्यक्तिशः मी कोणावर या ठिकाणी टिप्पणी करणार नाही, पण एकीकडे OSD कसा असावा, PS कसा असावा, PA कसा असावा याच्यावरचे नॉर्म्स फडणवीस ठरवतात. RSSचे लोक टाकायसाठी करतात आहे का, तो एक भाग वेगळा आहे. पण हे जे काही डेप्युटी कलेक्टर रँकचे जे काही अधिकारी आहे, क्लास 2 अधिकारी आहेत, त्यांना भ्रष्टाचारी म्हणायचं आणि त्यांना त्यांच्या OSD होऊ द्यायचं नाही, अशा पद्धतीचा एक प्रकार आपण महाराष्ट्रात अलीकडच्या काळात पाहतो आहे. मग आता आमचं फडणवीसालाच म्हणणं असं आहे की तुमच्या मंत्रिमंडळात 65% मंत्री भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर आहेत, विविध आहेत. कितीतरी वॉशिंग मशीनमध्ये गेलेत आणि साफ होऊन आलेत, त्याच्यातली आपण अनेक त्यांच्या बाजूला बसतात ते पण आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे मग नॉर्म्स लावायचे असतील सगळ्यांना लावा, भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र निर्माण करा. त्या बातम्या चालल्या माध्यमामध्ये. आज त्यावर संजय राऊत बोलले की शिंदे हे काँग्रेसमध्ये यापूर्वी येणार होते, अहमद पटेलांशी त्यांची पहाटीला चर्चा झाल्यात आणि आता अहमद पटेल नाहीत, मात्र पृथ्वीराज चव्हाणांना हे माहीत आहे. यावर वडेट्टीवारांनी म्हटलं की कधी कोणी कोणता राजकीय क्षेत्रामध्ये दुश्मनही नसतो आणि दोस्तही नसतो. कसं बघता यावर? बघा, मला काल होळीचा दिवस होता, धुळीवंदनीचा दिवस होता आणि या सणाचं एक सगळ्यात महत्त्व जे आहे आमच्या संस्कृतीमध्ये की आपसातले सगळे मतभेद विसरून आम्ही सगळ्यांनी या राज्याच्या प्रत्येक लोकांना न्याय मिळवून दिला पाहिजे, जे राज्यकर्ते आहोत ते. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामधल्या ज्या काही राजकीय घडामोडी आता आपल्या चाललेल्या आहेत आणि म्हणून मी त्याला सुरुवातीलाच एक म्हटलं की होली हे बुरा न मानो, असं म्हणून त्या विषयाला गमतीमध्ये घेतलेलं आहे. काही लोक सिरियस घेत असतील तर त्यांनी सिरियस राहावं, म्हणजे सगळ्यांसाठीच आहे. पण आमच्यासाठी खऱ्या अर्थानं महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांचा. आज शेतकऱ्यांच्या शेतामध्ये साधं विद्युत मिळत नाही, सौर ऊर्जाचे पंप द्यायला सरकार निघाली ते पण मिळत नाही. जंगली जनावरांचा हौदस आहे, गावामध्ये वाघ फिरत आहे, तरुण पोरांच्या हाताला काम नाही, महागाई आभाळाला टेकलेली आहे, राज्यावर कर्जाचा डोंगर मोठा झालेला आहे. आज महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच डोंगर कोणतं असेल तर आपण हे डोंगरांची नावं घेतो, त्याच्यापेक्षा कर्जाचं डोंगर या महाराष्ट्रावर वाढलेलं आहे. सर्वसामान्याला जगणं मुश्किल झालेलं आहे. ही काळजी काँग्रेस पक्षाला आहे आणि म्हणून मी काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून आमची भूमिका ती आहे की जनतेच्या प्रश्नाची चर्चा व्हावी. थट्टा कालचा दिवस होता, थट्टा संपली. आज खऱ्या अर्थानं जनतेच्या प्रश्नावरची भूमिका घेऊन सरकारने आता त्याच्यावर आणि माध्यमांनीसुद्धा त्या भूमिकेमध्ये यावं.